आज आपण रवा इडली बनवणार आहे। त्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी दही घेतलेला आहे। आता आपण ते मिक्स करून घेऊया। आता ह्यात आपण थोडंसं पाणी घालून मिक्स करूया। आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊ। आता आपले मिक्स करून झाले। याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालू। थोडंसं पाणी। आता आपण हे 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि त्याच्यावर आपण चटणी करून घेऊया। तरी त्या चटणीसाठी मी हिरवी मिरची, लसूण, खोबरं, कोथिंबीर घेतलेले आहे आणि त्याच्यात ही भाजकी डाळ घालणार आहे। आता बघा इथं मी भाजकी डाळ, 2-3 हिरवी मिरची, 2-3 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, वल्ला नारळ आणि अद्रक घेतलेला आहे। तर आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया। आता बघा इथं आपली चटणी वाटून तयार झालेली आहे। तर आता आपण तडका तयार करूया। त्यासाठी मी पॅन मध्ये तेल घातलेलं आहे। आता आपण त्यात मोहरी घालूया। मोहरी तडतडली की आपण थोडंसं हिंग घालू। थोडंसं जिरं, थोडासा कढीपत्ता।
आता बघा इथं आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे. तर त्यात आता आपण खायचा सोडा घालूया. आता खायचा सोडा घातलाय. इथं मी इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण हा सोडा टाकलेला मिसळून घेऊया. आपण इडली लावूया. बघा इथं आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे गरमागरम. कशी वाटली रेसिपी? लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चटणी आणि इडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.